फळाची अपेक्षा करू नकोस. कुठं गमतीच आहे बघ. फळाची अपेक्षा करू नको गीता सांगते. मग अर्जुनाला लढायला का लावला? हे देवाचं बोलणं असं असतं, दोन अर्थी बोलणं. फळाची अपेक्षा नको, बरोबर आहे ना? मग पांडवांचा पक्ष का घेतला? कौरवांचा घेऊन हरवायचं होतं ना. फळाची अपेक्षा देव नाही म्हणतो, पण त्याला सुद्धा फळाची अपेक्षा आहे, म्हणून जग निर्माण केलं. तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही विचित्रच बोलत असता. मुळात मीच विचित्र आहे. तुम्हाला कळून येईल की काय चित्र काय आणि विचित्र काय. माझं बोलणं कळलं का? काय फळाची अपेक्षा करू नको म्हणजे काय? का रथ चालवायला बसलास? कशा करता रथ चालवायला बसलास? कशा करता लढायला लावलंस? समोर उभा राहिल्यानंतर अर्जुनाने रथाखाली उडी टाकली होती. मला काही नको आहे, गीता सांगायच्या अगोदर त्याची तयारी झाली होती. पण फळाची अपेक्षा नको म्हणून अर्जुना देवो निसमाधी स्वयेची घातला महायुद्धी. पण ज्ञानेश्वर महाराज कौतुक करतात. पडी तो कृष्ण कृपा निधी ताट्यस्थ शिवोनिधी. त्याला ताटपणा येऊन दिला नाही आणि हातातला धनुष्यबाण खाली ठेवून दिला नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून इथे तसं काही नाही. धनुष्यबाण कोणी खाली ठेवला म्हणून त्याच्या मागे लागायचं नाही, कोणी घ्या म्हणून सांगायचं लागायचं नाही. स्वसुखाची गोडी काय आहे नाही का? प्रभूच प्रिय रूपाने कशी आपापली प्रतिती घेत असतो का? त्या संतांच्या प्रिय गोडीशी एकरूप होणं नामे अमृतानुभव सांगणं आणि अमृतानुभव ऐकणं. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. सगळे काही सखे नसतात. जवळचे जरी वाटले तरी आपल्या वाईटात सुद्धा आनंद भोगणारे असतात. माझं बोलणं कळलं का? कशात आनंद भोगतात? आपल्या वाईटात सुद्धा. एखादे वाईट घडलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आनंद भोगत असतात. ही जीवनाची मोठी गंमत आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले सखे. कोण सखे? तर संत हे खऱ्या अर्थाने सखे आहेत. आणि म्हणून महाराज